नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती संगणक प्रश्न उत्तरे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. संगणकाचा शोधकर्ता कोण आहे? तर चार्ल्स बॅबेज हे आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. चार्ल्स बॅबेज डिसेंबर 26 इसवी सन 1791, ऑक्टोबर 28 इसवी सन 1871 हे इंग्लिश गणितज्ञ, तत्त्वज्ञानी व यांत्रिकी अभियंता होते. पॅसेज फ्रॉम द लाईफ ऑफ अ फिलॉसॉफर हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. नेक्स्ट, पहिल्या संगणकाचे नाव काय होते? तर इनेक हे होते. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. इनेक हा 30.50 फूट लांबीचा, 30 टन वजनाचा, त्यात 18,000 व्हॅक्यूम ट्यूब, 70,000 रजिस्टर, 10,000 कॅपॅसिटर आणि आवश्यक फीज 150,000 वॅट होती. तसेच मॅकली यांनी बनवलेले इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड आणि संगणकासाठी थोडक्यात इनेक हा अंकीय समस्या सोडवण्यासारख्या सामान्य हेतूसाठी वापरला जाणारा पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक होता. नेक्स्ट, आधुनिक संगणकाचा प्रथम शोध कधी लागला? तर 1946ला लागलेला आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. 1946 मध्ये पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातील जे प्रेस्पेक्टर ज्युनियर आणि जॉन विल्यम मॅकली यांनी इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कॅल्क्युलेटर बहुउद्देशीय संपूर्ण इलेक्ट्रॉनिक अंकीय संगणक बांधून पूर्ण केला. नेक्स्ट, पहिला भारतीय सुपर कम्प्युटर कोणता बनवला गेला होता? तर परम 8000 हा बनवला गेला होता. नेक्स्ट, वेअरेबल कम्प्युटरचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? तर गुगल ग्लास हे आहे. नेक्स्ट, सर्वप्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा कोणती होती? तर फॉरट्रॉन ही होती. नेक्स्ट, संगणक क्षेत्रात मोठी क्रांती कधी झाली? तर 1960ला संगणक क्षेत्रात मोठी क्रांती झालेली आहे. नेक्स्ट, संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर 2 डिसेंबरला संगणक साक्षरता दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. जागतिक संगणक साक्षरता दिवस हा भारतीय कंपनी NIIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा एक उपक्रम आहे. तसेच जागतिक संगणक साक्षरता दिवस 2023ची थीम आहे मानवी केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता, डिजिटल डिवाइड कमी करणे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते इनपुट युनिट आहे? तर वरील सर्व हे इनपुट युनिट डिवाइस आहेत. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती. संगणकाला आज्ञा देणाऱ्या उपकरणांना इनपुट डिव्हाइसेस म्हणतात. संगणकाकडून योग्य व अचूक उत्तर मिळवण्यासाठी त्याला योग्य माहिती देणे गरजेचे असते. माहिती देणाऱ्या उपकरणात कलफलक किंवा टंकलेखन यंत्र, कीबोर्ड, माऊस, क्रम, विषय, कागदपत्र, परीक्षण यंत्र, स्कॅनर, वेब कॅमेरा या उपकरणाचा समावेश होतो. नेक्स्ट, 1 किलो बाईट किती बाईटच्या समान असते? तर 1024 बाईटच्या समान असते. नेक्स्ट, 1 मेगाबाईट किती बाईटच्या समान असते? तर 1024 KB एवढा समान असते. नेक्स्ट, 1 गिगाबाईट किती बाईटच्या बरोबरीच्या आहे? तर 124 MB एवढे. नेक्स्ट, संगणकात वापरल्या जाणाऱ्या IC चिप्स बनवल्या जातात? तर सिलिकॉन. नेक्स्ट, इंटरनेट पत्त्यातील HTTP या संज्ञेचे योग्य विस्तारित रूप काय आहे? तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे आहे. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही? तर ISP हे इंटरनेटचे कनेक्शन नाही आहे. नेक्स्ट, इंटरनेट हे रिकामी जागा या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे. तर पॅकेट स्विच्ड नेटवर्कचे प्रतीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर ॲपल ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही. नेक्स्ट, CDMA तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर मोबाईल फोन या संबंधित आहे. नेक्स्ट, अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची आहे? तर गुगल या कंपनीची आहे. नेक्स्ट, 4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? तर मोबाईल तंत्रज्ञान याशी 4G ही संज्ञा निगडीत आहे. नेक्स्ट, CPUच्या ALU मध्ये आहेत तर रजिस्टर आहेत. नेक्स्ट, गणना आणि तुलना करण्यासाठी संगणकाचा कोणता भाग वापरला जातो? तर ALU हा भाग वापरला जातो गणना आणि तुलना करण्यासाठी. नेक्स्ट, एक हार्डवेअर उपकरण जे डेटाला अर्थपूर्ण माहितीमध्ये रूपांतरित करते त्याला प्रोसेसर असे म्हटले जाते. नेक्स्ट, प्रोसेसरचे 3 मुख्य भाग आहेत. तर ALU, कंट्रोल युनिट आणि रजिस्टर हे प्रोसेसरचे 3 भाग आहेत. नेक्स्ट, CPU आणि IO मधील सिग्नलची हालचाल कोण नियंत्रित करते? तर कंट्रोल युनिट नियंत्रित करत असते. नेक्स्ट, संगणकाच्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे कार्य काय आहेत? तर गणना आणि प्रक्रिया करणे हे या युनिटचे कार्य आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते संगणकाचे मूलभूत कार्य नाही? तर मजकूर स्कॅन करणे हे संगणकाचे मूलभूत कार्य नाही. नेक्स्ट, संगणकामध्ये बहुतेक प्रक्रिया कोठे होतात? तर CPU मध्ये संगणकामध्ये बहुतेक प्रक्रिया होत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.